नंबराची वाडी आणि या बलेस अभिनवल्या एक चांगली बिग फाईट पाहायला मिळेल. राजा आणि पांडुरंग ही जोडीत आपण पाहू शकाल. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता पांडुरंगा खेळाडू. अगदी इथून चांगला खेळ करावा लागला त्या जोडीला. कितपर्यंत टार्गेट सेट करेल यावेळेस नंबराचे वाडे संघ. की गजानन कातकरी अगदी बॉलिंड आपण पाहू शकाल. हॉलिंडर्स पण आता ते मंचाच्या दिशेने रवाना झालेत. हे मुख्य आयोजक आहेत. पहिला षटक या प्लेस गोलंदाजच्या मार्क वरती आहे. चला काळूराम कातकरी आपण मैदान सोडा. पहा त्या पट्ट्यावर जो कोणी पाय ठेवलाय ना तो पाय काढा मित्रांनो. थोडं सहकार्य करा की प्रेक्षक आपण पाहू शकाल. प्रेक्षक जर असतील तर या स्पर्धेला अगदी शोभा आहे. परंतु अगदी आपण कुठलाही गैरवर्तणूक करू नका. अगदी 2 षटकाचा यस पंचाचा ग्रीन सिग्नल की येतो. अगदी पहिला गोलंदाज गोलंदाज मार्क वरती मोहन लोते चांगला गोलंदाज. कित्येक वर्ष क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं खेळाडूंना. जुना जाणता गोलंदाज भिरवले संघाचा बोलतो. या वेळेस पहिला चेंडू शेट डाऊन फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक उचलणं या वेळेस. परंतु ह्या वेळेस असं वाटलं 2 धावा पूर्ण होतील पण तो दुसऱ्यासाठी प्रयत्न केला होता आणि जी विकेट गरजेची होती या वेळेस भिरवल्या संघाला ते विकेट देखील आता तंबूच्या आसऱ्याला परतली. पांडुरंग अगदी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता पण तो अगदी 0 या धावसंख्येवरती. अगदी आपण पाहू शकाल रनआउट फलंदाज बाद झाले. अवलेस चांगला खेळ करायचा होता या जोडीला पण ती जोडी अगदी फोडण्यामध्ये यश येते गोलंदाज मोहन लोते या गोलंदाजाला. आता राजा इथून त्याला चांगला खेळ करावा लागेल. पांडुरंग चांगला खेळाडू होता पण तो अगदी रनआउट आपण विचार केला तर बाद झाला. ही धाव गरजेची होती का तो विचार त्याला देखील आता पडला असेल. तर रमेश आणि राजा 2 बंधूंची ही जोडी आता मैदानात पाहायला मिळेल. यस पंच काय यस थर्ड पंच का नक्कीच पुढील चेंडू या प्लेस चेक केला जाईल. पुढील चेंडू या प्लेस मोहन लोते या गोलंदाजावरती आपण पाहू शकाल. फलंदाजाने अगदी संशय निर्माण केला गेला आहे. या वेळेस फटका तर चांगला आहे. स्टेट डाऊन फटका पाहायला मिळतो. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक एकदा या वेळेस आपण पाहू शकाल. नक्कीच यावेळेस फटका चांगला आहे. ऑफ साईडच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक पण यावेळेस अडवणं कठीण झालं क्षेत्ररक्षकाला. 4 धावा मिळतील या चेंडूवरती. 4 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. 2 षटकाचा हा सामना कितपर्यंत मजल मारेल कितपर्यंत टार्गेट सेट करेल फलंदाजी करणारा नंबराचे वाडे संघ. अगदी पहिल्या सामन्यामध्ये 74 धावा त्यानं कुठून काढल्या होत्या. त्याला ते या 2 षटकामध्ये कितपर्यंत यावेळेस आव्हान कितपर्यंत या वेळेस धाब्यांचा डोंगर उभा राहील तो मात्र नंबराचे वाडे संघ. हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्याच रीतीमध्ये हा फटका पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अडवणं कठीण. चेंडू सरळ अगदी सीमारेषा क्लिअर केली. या वेळेस पुन्हा एकदा क्रॉस लाईन घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा प्रयत्न फसला आणि हा चेंडू अगदी निर्धाव फेकलाय गोलंदाज मोहन या गोलंदाजानं आता थांबवले फलंदाजाला. अगदी
रमेश हा फलंदाज अँक वरती यावेळेस एसटी उद्ध्वस्त केली अगदी ब्लॉकला लाईन हा चेंडू हाताला गोलंदाज मोहन या गोलंदाजानं आणि सरळ चेंडू जाऊन आदलंतमध्ये एसट्यानं वरती हा दुसरा गडी आता तंबूच्या असराला परतलाय. रमेश हा फलंदाज यावेळेस 2 गडी यावेळेस मात्र बाद करण्यामध्ये यश गोलंदाजाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ यावेळेस समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने तर 10 फलकावरती धाबा आहेत त्या 10 धाबा आहे. 10 धाबा अगदी तर शेवटचं षटक शिल्लक असावा असं वाटलं होतं. चांगली फलंदाज राहील नंबराचे वडे संघाच्या या 2 षटकामध्ये 30-35 धावा कुठून काढेल हा नंबराचे वडे संघ पण तसा पाहायला मिळत नाही. अगदी मागचा विचार केला तर 12 चेंडू 9 धाबांची गरज असताना 4 चेंडू लगातारचा डॉट केला होता आणि निर्वाह फलंदाज. परंतु विचार केला तर चांगला फलंदाज होता परंतु चांगली गोलंदाजी केली होती. धावा चांगल्या केल्या असत्या या वेळेस वर्णे संघानं तर कदाचित या मॅच मध्ये वर्णे संघ पाहायला मिळाला असता. चल फलंदाज आपले रेडी ठेवा नंबरचे वडे संघ. हा नक्कीच फलंदाज रेडी ठेवा नंबरचे वडे संघ विनंती आहे. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा. दत्ता हा फलंदाज मैदानामध्ये रवाना होतो या प्लेस. आता राजा आणि दत्ता या जोडीला इथून चांगला खेळ करावा लागेल. शेकोटी यस ती शेकोटी पेटवल्या त्यांना विनंती करते शेकोटी विजवायच्या. यावेळेस फटका तर चांगला आहे. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक एक धाव केल्या दुसऱ्या धावेचा धाडस दाखवण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस अनिल हिरवा अगदी चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. खरं तर चेंडू अडवत होता अनिल हिरवाला आणि या एक्स्ट्राच्या धावा खरं तर महागड्या पडतील करते. एका धावासाठी झगडतोय एका धावासाठी लढतोय हा नंबराचे वाडे संघ. विचार केला बॉलिंग अटॅक चांगला या नंबरचे वडे संघाकडे परंतु इथून धावा त्यांना करावा लागतील. मंगेश गोलंदाजी मार्कवरती या वेळेस मोठा फटका मारायचा होता प्रयत्न पसला फलंदाजाचा आणि हा चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज मंगेश. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. कोण जिंकेल आणि कोण लढत देईल टिंबरे संघाला हे पाहावं लागेल. अगदी पाहायला मिळेल तर चांगली गोलंदाजी आता होताना पाहायला मिळते. गोलंदाजी वेळेस मंगेश आता कमबॅक करतोय सामन्यामध्ये. जकडून ठेवण्याचा काम केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. या वेळेस फटकाच लाजवाब पाहायला मिळतो. ज्या फटक्याची नितांत गरज होती सामन्यामध्ये पडतो असं वाटलं होतं चौकार जाईल पण आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्या अगदी हा चेंडू मात्र अडवला जातो आणि या चेंडूवरती 2 धावा या 2 धावाच्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. एखादा मोठा फटका मारावा लागेल. फलंदाज राजा या फलंदाजाला चांगला फलंदाज सलामीसाठी आलेला हा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मंगेश चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या प्लेस फटका खेचायचा होता परंतु एसटी रक्षक मात्र थोडीशी चुकी करते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव होणार का हा देखील चुकीचा थ्रो पाहायला मिळतोय आणि या 2 धावा होत आहेत कंप्लीट. या 2 धावेच्या मध्ये ते संघ जाऊन पोहोचलाय 16 या धावा संख्येवरती. जिथं एक धाव आहे तिथं मात्र एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात ते मात्र भिलवले संघानं. कदाचित याच धावा महागड्या पडू शकतात क्षेत्ररक्षण करणाऱ्या भिलवले संघाला. उद्या देखील आपण पाहू शकतो की भिलवले संघ म्हणजे विशाल वाघमारेचा संघ आपण पाहणार आहोत. या वेळेस फटका चांगला आहे. स्टेट ऑन फटका पाहायला मिळतो. चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक या वेळेस चुकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा 2 धाबा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 2 धाबाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. 18 धावसंख्या ही पाहायला मिळते स्कोर वरती. या वेळेस नंबराचे वाडी संघाची काही चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये पाहायला मिळते. कमबॅक फक्त प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धाव अगदी पाहू शकाल. ज्या धावसंख्येची गरज होती नंबराचे वडील संघाला ती धावसंख्या मात्र पाहायला मिळते. परंतु मंगेश मात्र कमबॅक करतो या षटकामध्ये. हा फटका चांगला आहे. एक धाव तर केली कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालू आहे. दुसरी देखील कंप्लीट होणार का परंतु या वेळेस गोलंदाज मंगेशनं मात्र
तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु तिसऱ्या धावे घेताना फलंदाज होता बाद आणि या दोन धावाच्या मध्ये ते संघ जाऊन पोहोचला अगदी 20 या धावसंख्येवरती. आता गरज येणारे 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची. डेड बॉल येतो. चांगला फटका गलीमधून डीप पॉइंट मधून हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. हा लोअर फुल टॉस आणि त्याला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या वरून धाडलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. समालोचन कक्षाला सलामी देणारा येतोय हा दमदार
षटकार. फलंदाज सांगतोय ही ट्रॉफी आमच्या वाट्याला आहे. 5व्या दिवसामध्ये येतोय दणदणीत षटकार. मध्ये चिठी उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत एकच धाव, एकेरी धावसंख्येपेक्षा फार काही नाही. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. बैठक फटका विजयाचा चौकार प्रस्तावित करायचा होता, मात्र हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल येतो. चांगला चेंडू हा देखील. डॉट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. धावसंख्या 17 या अंकांवरती विजयासाठी अजूनही 4 धावसंख्येची आवश्यकता. वाडी टीम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ज्यानं पहिल्या मॅच मध्ये उच्चांक धावसंख्या जमवली आणि त्यानंतर भिलवले टीम समोर 2 हात नांगी टाकताना त्यांना आपण पाहतोय, 2 हात समांतर करताना आपण पाहतोय. मोठ्या धावसंख्येपासून वंचित ते राहिले आणि त्यानंतर आता त्या धावसंख्येचा डिफेन्स करताना त्यांना संघर्ष या ठिकाणी करावा लागतं. अजून एक फलंदाज होतो या चेंडूवरती बाद. भिलवले टीमला बॅकफुटला जाऊन फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फुल लाईन ही डिलिव्हरी, खांद्याचा अगदी योग्य वापर या ठिकाणी केला, मनगटाची शैली वापरली आणि अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय धावसंख्येवरती. धावसंख्येवरती हा निर्धाव चेंडू 17 धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी रेफर केला जातो. पंचांनी या चेंडूला व्हाईट घोषित केला. रेफर मागितला जातोय या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू अतिरिक्त उसळी देऊन अवांतर आहे की नाही हे चेक केलं जात आहे.
या ठिकाणी तिसऱ्या पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय या बॉलच्या बाबतीत, या चेंडूच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा खराब चेंडू नाही. या ठिकाणी आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी पद्धतीचा हा चेंडू म्हणजे डॉट बॉल आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने विजयासाठी अजूनही 4 या धावसंख्येची आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज, राईट टाइम राऊंड विकेट. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, मनगटातील शैली, ताकदीचा वापर आणि गोलंदाजावरती केला आघात, येतो विजयाचा दणदणीत हा षटकार.